मुंबईतील कांदिवली पोलिसांनी रुग्णालयातून मूल चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे। ती कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांचं बाळ चोरून पळून गेली होती। पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती। महिलेकडे चौकशी केली असता महिलेचे 1.5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र तिला मूल होत नव्हतं। त्यामुळे ती नाराज होती आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती। पोलिसांनी पुढे सांगितलं की ही महिला प्रथम शताब्दी रुग्णालयात गेली आणि तिथे तिने मुलाच्या आईशी याविषयी बोलली। विश्वासात आल्यानंतर आरोपी महिलेनं मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवलं आणि ती मुलासोबत पळून गेली। कोम्बिंग ऑपरेशनद्वारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय। तर या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होतोय। दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित झालाय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, मुंबई। मैं अनिल जसवाल बोल रहा हूँ। मेरे बच्चे का तबीयत ठीक नहीं था, उसको लेकर आया कांदिवली शताब्दी हॉस्पिटल में। तो रिपोर्ट थोड़ा हमारा गड़बड़ हो गया, तो मैं उसको साइड में रख के चला गया था स्टेशन पे लेने के लिए। भाई से वो फ़ोन किया था रिपोर्ट लाने के लिए। स्टेशन पे आया तो मैं गया लेने के लिए। फिर उसके बाद ये लोग दोनों बैठ के बातचीत किए। उसके बाद मैं था नहीं उस टाइम, बच्चा लेके इनसे बात करके वो निकल गए। बाद में हम लोग को पता चला तो हम लोग आए पुलिस चौकी में। कांदिवली पुलिस चौकी में आया तो वहाँ से बात किया, साहब लोग गए, चेक किए, पूरा रिपोर्ट चालू किए। उसके बाद हम लोग 2 बजे बच्चा मिला। आपका नाम क्या है? रिंकी जायसवाल। आपका जो बच्चा चोरी हुआ था तो किस तरह से हुआ और कहाँ पे ये घटना घटी? पहले मैं आई घर पर से, वो जो आगे गेट है, गेट पे मैं बैठी तो मेरे पास आई, बोली कि 9 नंबर पे। मैं बोली नहीं, मेरा आदमी आएगा तभी मैं जाऊंगी पावती लेने। तो बोल रही है कि नहीं तुम चलो मेरे साथ, मैं देखी हूँ। तो मैं गई, पावती कटा के फिर बोली मैं अपने आदमी के पास जा रही हूँ। बोल रही नहीं तो चलो, तुम्हारा आदमी तो पीछे से आ रहा है। जैसे ही मैं गई 1 नंबर पे, तो वैसे मेरे पीछे से मेरा आदमी आया। मैं लाइन लगाई वहाँ पे, तो डॉक्टर बोला कि जाओ 9 नंबर से तुम उठा लाओ भर्ती कागज। तो मैं इनको दे दिए, चले गए। तो मेरे से हाथ से बाबू ले ली। तो मैं बोली नहीं, मैं बाबू नहीं दूंगी। तो आगे कदम बढ़ा दी नीचे उतरने के लिए, तो मैं भी उसके पीछे आई। 17 नंबर में बोल रही है कि जो है कि जाके मुँह धो लो। मैं बोली नहीं धुलना है। कह रहे जाके धो लो, चलो मैं खड़ी हूँ। तो मैं गई वहाँ बाथरूम में मुँह नहीं धुली। मैं तुरंत आई तो देख रही वहाँ पे वो है ही नहीं लेके। उस वक्त आपके पति कहाँ थे? और वो जो महिला ने जिस बच्चे को, आपके बच्चे को जो चोरी किया है, क्या आप उस महिला को जानते थे? नहीं, मैं उसका कोई पहचान ही नहीं है, अपना नकाब भी नहीं उतारी है। बुर्के पे थी? हाँ। तो उसने, महिला ने आपसे क्या कहकर परिचय किया? बस यही बोली कि मैं जरा से उससे पूछा कि तुम किस लिए यहाँ पाई हो। तो बोल रही है कि मेरा आदमी बिरार गया है, अभी 4-5 बजे आएगा, मैं दवा ले लूंगी तभी जाऊंगी। तो बोली कि तुम किस लिए रो रही हो। मैं बोली मेरे बाबू का सुबह से तबीयत नहीं अच्छा है, मैं दवा खाना आई हूँ। तो लेके चली गई। तो फिर उसके बाद मैं सिक्योरिटी को बोली, तो सिक्योरिटी बोला यहाँ पे कैमरा नहीं चल, जल्दी से जाओ पुलिस चौकी में। मैं पुलिस चौकी में आई। ते 10 जानेवारीला एक महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली होती। ती विरारला राहणार होती। ती आणि तिचा नवरा शताब्दी हॉस्पिटलला औषध उपचाराला आली होती। त्यावेळी तिचा नवरा जो होता तो फाईल आणण्यासाठी घरी विरारला परत गेला होता। त्या दरम्यान ती महिला एक हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसली होती। तर तिच्याजवळ एक महिला आली आणि तिने तिच्याशी ओळख काढली, विश्वास संपादन केला। त्यानंतर जवळजवळ हॉस्पिटलमध्ये ती महिला आणि म्हणजे जी फिर्यादी महिला आहे आणि तिचं बाळ घेऊन ती जी आरोपी महिला होती ती होती तिच्यावर, आणि ते बाळ घेऊन ती हॉस्पिटलमध्ये फिरत होती। म्हणजे असं वाटत होती की तिच्यावरती फिर्यादीवर ही कोणतरी नातेवाईक सोबत आलेली आहे आणि असं तिने तिचा विश्वास संपादन केला। जवळजवळ एक 1-1.5 तास तरी ती आरोपी महिला त्या फिर्यादी महिलेबरोबर होती आणि नंतर तिने सांगितलं की जा आता तू थकली आहे, जरा बाथरूमला जाऊन तोंड धुवून ये असं म्हटलं। आणि मग तिने सांगितलं की हे मूल जे आहे ते आरोपीने स्वतःकडे घेतलं आणि फिर्यादीला सांगितलं तुम्ही तोंड धुवून या। मग ती फिर्यादी तोंड धुवायला गेलेली असताना हे मूल घेऊन ती पळून गेलेली आहे, असं आम्ही त्यावेळी मग तो गुन्हा नोंद केलेला आहे।
आणि तो गुन्हा नोंद केल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्या बाईचं वर्णन आमच्याकडे काहीच नव्हतं. मग आम्ही तिथले सर्व CCTV फुटेज बघितले. त्या CCTV फुटेजमध्ये एक महिला ते मूल घेऊन जाताना दिसली. मग ती रिक्षात बसली होती. त्या रिक्षाचे अनुषंगाने सुद्धा आम्ही ते CCTV फुटेज बघितलं तर ते मालाड वेस्ट मालवणीपर्यंत गेलेली दिसली. मग ते दिसल्यानंतर आम्ही तिथपर्यंत सगळे पूर्ण पोलीस पथक मालवणी किंवा आमच्या झोनल DCP साहेबांच्या आदेशान्वये सर्व पोलिसांचे पोलीस पथक मालवणी इथे म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. मग त्याला घाबरून ती महिला, जी आरोपी महिला होती, ती घाबरली आणि तिने ते मूल होतं ती घेऊन वंद्राई पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे जाऊन तिने सांगितलं की हे मूल मला रस्त्याच्या कडेला पडलेलं भेटलं म्हणून मी इथे जमा करायला आलं. त्यांनी आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला. त्यावेळी आम्हाला म्हणजे त्या ओझरचं जे वर्णन होतं त्या महिलेचं आणि त्या वंद्राई पोलीस स्टेशनला जी आलेली महिला होती त्याचं वर्णन आम्हाला सारखं वाटलं म्हणून आम्ही लगेच आमची टीम पाठवली आणि त्या लहान मुलाला आणि त्या महिलेला घेऊन आलो पोलीस स्टेशनला. त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली. त्या चौकशी केल्यानंतर तिनेच ते मूल पळवलं असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेलं आहे. तर ती जी महिला होती ज्याने मूल चोरी केलेलं तिचा मागचा उद्देश काय होता आणि तिच्यावर काही रेकॉर्ड आहे का? त्या महिलेचा अद्याप असा काही रेकॉर्ड मिळालेला नाहीये. तरी पण आमची चौकशी चालू आहे. परंतु जी त्या महिलेचा आम्ही चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की तिचं 1.5 वर्ष लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला मूल होत नव्हतं आणि घरातले तिला टॉर्चर करायचे. त्या हेतूने तिने ते मूल चोरीला केलं होतं.